या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज एसी रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट, ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहतो आपण नाशिकच्या चांदवड येथे। नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले असून या आमरण उपोषणाची दखल शासन स्तरावर न झाल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उद्रेक करत मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। सुमारे 1 तासापासून हे रास्ता रोको आंदोलन सुरू होते। जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी आमची इथे येऊन भेट घेत नाही तोपर्यंत रस्त्यावर उठणार नाही असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला होता। दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचे बरेच प्रयत्न केले, मात्र आंदोलनकर्ते हे उठण्यास तयार नव्हते। या रास्ता रोको आंदोलन दरम्यान एका आंदोलनकर्त्याची तब्येत देखील खालावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून या आंदोलनाकडे आता शासन कोणत्या पद्धतीने लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। SK9 येवला न्यूजसाठी चांदवड प्रतिनिधी, चांदवड। खरं तर गेली 4 दिवसापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण जवळजवळ 11 शेतकरी आणि काही पक्षाचे प्रमुख या ठिकाणी बसलेलो आहोत। खरं तर उपोषण करण्याची वेळ कशामुळे आली हा महत्त्वाचा प्रश्न आहे। गेली 2 महिन्यापासून जर तुम्ही बघितलं असाल, जानेवारी फेब्रुवारी पासून कांद्याची आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जरी वाढत असेल तरी भाव मात्र अतिशय गडगडलेले आहे। रोजच या ठिकाणी कांद्याचे भाव कमी होत आहे। कालचा जर आपण बघितला तर काल जवळजवळ 650-700 रुपये या ठिकाणी भाव गेला आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी कांदा 2000 रुपये जात होता किंवा 1700 रुपये जात होता। आणि संपूर्ण जिल्ह्याची जर आकडेवारी बघितली जवळजवळ 80 लाख क्विंटल कांद्याची आवक गेली 2 महिन्यात झाली आहे। पर्यायाने जवळजवळ 800 कोटीचं नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुसत्या एकट्या नाशिक जिल्ह्याचं झालेलं आहे। उत्पन्नाचा खर्चही निघत नाही। उत्पन्न साधारणतः 20 रुपये किलो कांदा या ठिकाणी उत्पन्नाला खर्च येतो आणि आज कांदा फक्त 600 रुपये 700 रुपये 6 रुपये किलोने या ठिकाणी विकला जातो। ही शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे। शेतकरी हवालदिल झाला आहे, कर्जबाजारी झाला आहे, कर्जमाफी पण होत नाही आणि पर्यायाने शेतकऱ्याला या ठिकाणी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही ही परिस्थिती आहे। कारण उत्पादन खर्च निघत नाही। त्याने ह्या वर्षी कर्जमाफी झाली नसल्या कारणाने त्यांना कर्ज पण मिळाले नाही। त्याने बायका मुलांचे डाग त्या ठिकाणी गहाण ठेवले, सावकाराकडनं कर्ज घेतले आणि आपला प्रपंच आपल्या त्या ठिकाणी शेती तयार केली आणि आज भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अतिशय हवालदिल झालेला आहे। अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली। जर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरात जाऊन बघा, त्यांना रडायला सुद्धा खऱ्या अर्थानं डोळे पुसायला कोणी नाही, ही परिस्थिती निर्माण झाली। आमची मागणी एवढीच आहे की शासनानं या ठिकाणी खरेदी झालेल्या कांद्याला अनुदान द्यावं, त्या ठिकाणी मकाला अनुदान द्यावं। कारण ज्या दिवशी मकाची नोंदणी सुरू झाली त्या दिवशी मकाला भाव होता 2100 रुपये आणि आज जर बघितलं तर मकाला भाव आहे 1500 रुपये। नोंदणी केल्यानंतर सुद्धा शासन त्यांची खरेदी करत नाही। जवळजवळ चांदवड तालुक्यात जर उदाहरण घेतलं तर 2000 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि अवघ्या 400 शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे। शासनानं 1 महिना जरी मुदतवाढ दिलेली असेल तर 2 महिन्यात 400 शेतकरी झाले तर 1 महिन्यात अजून किती होतील? पर्यायानं 1000-1500 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वंचित राहावं लागेल। हे नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं शासनाने केलेलं आहे। त्यांनाही या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे। 1000 रुपये ही आमची मागणी आहे। या ठिकाणी जोपर्यंत सरकार आमच्या प्रश्नांची या ठिकाणी दखल घेत नाहीये, सरकारचा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आमच्याकडे येत नाही, तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण संपवणार नाही। माझी सरकारला एकच विनंती आहे, तुम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जशी लाडकी बहीण योजना सुरू केली, महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी तुम्ही 1500 रुपये अनुदान दर महिन्याला देतात, मग तुम्हाला शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 रुपये द्यायला काय हरकत आहे? प्रत्येक निवडणूक आली, निवडणुकीला शेतकऱ्याचं सरकार, शेतकरी राजा, शेतकरी कृषी सरकार, कृषी प्रधान। एकदा गेल्या 85 मध्ये मोदी साहेब त्या ठिकाणी पिंपळावर आले होते, तो मोदी साहेब त्या ठिकाणी म्हणते होते, हम जिनका खाते है ना उनका याद करते हैं। म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही पहिल्याच कॅबिनेट मध्ये या ठिकाणी कांद्याचा प्रश्न निकालात काढू। अजून कुठलाही कांद्याला यांनी भाव या ठिकाणी दिला नाही आणि म्हणून ज्याप्रमाणे सरकार लाडक्या बहिणींना 1500 बांधून देतं, त्यांना मासिक देण्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु आमचं म्हणणं असं की त्याच पद्धतीने या शेतकऱ्यांना 1500 रुपये प्रति क्विंटल देण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। आता आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे। आता या ठिकाणी 4 दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। सरकारचा एकाही प्रतिनिधीने आमची दखल या ठिकाणी घेतली नाही। आज जोपर्यंत सरकारचा प्रमुख प्रतिनिधी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही।
की आम्ही चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक आणि मका उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलोय आणि आमची या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कोणी या दखल घेतली नाही. त्यामुळे चांदवड तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन आणि आज त्यांनी हा रस्ता रोको आंदोलन केलंय. आम्ही ज्या वेळेस रस्ता आंदोलनासाठी बसलो त्यावेळी या चांदवड तालुक्यातील बीजेपीची पिलवाळ अशी म्हणायला लागली की हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उपोषणाला बसले. परंतु आम्ही सर्वांनी पक्ष बाजूला ठेवून शेतकरी म्हणून आम्ही सगळे एकत्र झालो आणि आज हा आंदोलनाचा पवित्रा घेतला. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला.